स्ट्राईक वरतीचा पाहिला सूरज, नॉन स्ट्राईक वरती सूरज आणि स्ट्राईक वरती आपण इमूला पाहू शकतो. गोलंदाजी मार्क वरती बॉलरचं नाव गोलंदाजी मार्क वरतीचा पाहिला अतुलला पाहू शकतो. बाई थोडंसं बाहेर राहा, बस चालेल, हरकत नाही, थँक्यू. षटक क्रमांक 1 15 बॉलचा सामना असेल. इमो विनंती असेल आपल्याला थोडंसं फास्ट करायचं आहे. प्रमुख पाहुणे देखील उपस्थित आहेत, त्यांना देखील बाहेर जायचं आहे. आम्हाला देखील खंत आहे की आम्हाला 20-20 बॉलचीच खेळवायची होती, परंतु टाईम खूप झाला आणि यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. जर माईक बंद झाला तर नक्कीच प्रेक्षक आमचे नाराज होतील. यूट्यूबवरती जोडलेले सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. काल फुल टॉस बॉल टाकला होता, ऑन साईडला बॉलला ढकलून दिलं. एकेरी धाव पाहायला मिळते, 2 धावा देखील पाहायला मिळत आहेत. सुंदर सुरुवात केली इमोने आपल्या बॅटमधून. इमोने आतापर्यंत चांगली फलंदाजी देखील केली आहे. षटकार त्याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालेत. 11 वाजून 45 मिनिटं झाली आहेत. 10 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. दोन्ही संघांना विनंती असेल. अंतिम टप्प्यातली स्पर्धा पाहूया. मेगा फायनलमध्ये पहिला संघ कुठला दाखल होतोय. पुन्हा खोलवर टाकलेला बॉल, अकोट टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव पाहायला मिळेल. पीव्हीआर या संघाने जर पाहिलं बलाढ्य संघ प्रभात या संघाला पराभूत केलं. क्वार्टर फायनलमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये विजेता संघ ठरला आणि सेमीफायनलमध्ये येऊन दाखल झालाय. तर त्याचबरोबर जर पाहिलं कमलेश पॅकर या संघाने बलाढ्य विघ्नहर्ता संघाला पराभूत केला. पुन्हा डाऊन लेग साईडला फटका पाहायला भेटतो. खेळाडू आहे, दुसरी धाव होईल का, तर चांगली फेकी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर पाहिली 3 चेंडू आणि 4 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावरती. टीम कमलेश पॅकर या संघाची. मेगा फायनलला कुठला संघ दाखल होतो हे देखील आपल्याला पाहायचं आहे. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. 5-4चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. कंपल्सरी आपल्याला 5 आणि 4 असं क्षेत्ररक्षण आपल्याला लावायचं आहे. घुसून मारण्याचा प्रयत्न होता, थोडक्यात यष्ट्या वाचल्या. थोडासा शफल झाला होता, पायावरती बॉल आदळला. जर LBW असला असता तर नक्कीच पंचांनी बोट उभं केलं असतं. 1 to go असेल. धावसंख्या पाहायला मिळते 4. पुढे येऊन खेळलाय, बॅटची इनर एज घेतली आहे. बॉल समोरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. पाहूया पंच निर्णय काय देत आहेत. पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. 1 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या जर पाहिली 6 बिनबाद. टीम कमलेश पॅकर. थँक्यू. गोलंदाजी मार्कवरतीचा पहिला मानव येतोय. स्कोरर आपण देखील लक्ष ठेवायचं. मानव आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकवरती बराच कालावधीनंतर सूरजला स्ट्राईक मिळते. पाहूया सूरजच्या बॅटमधून किती धावा पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती मानव राईटम राऊंडने मारा करतोय. षटक क्रमांक 2 15 बॉलचा खेळ असेल. 3 षटकं टाकली जातील. बराच वेळ देखील झालाय, परंतु ही स्पर्धा आपल्याला वेळेत आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यासाठी मात्र आयोजन कमिटी निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयाचं पालन देखील चारही संघांनी केलं. फुलर लाईनचा बॉल ऑन साईडला खेळलाय. बॉल डाऊन द ग्राउंड जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील पाहायला मिळते. फेकी देखील तितकीच ताकदवर पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली 8 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. बॉलरसाठी फास्ट ऑब्जेक्शन घेतलाय. बॉलर सध्या याच्या पुढचे 4 बॉल आपल्याला स्लोवर टप्प्याने टाकावे लागतील. जाऊया पुढच्या बॉलकडे. 4 बॉल अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या 8 पाहायला मिळते. बॉल पडल्यानंतर उसळी घेतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 8 पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. मानव गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकवरती आजच्या दिवसामध्ये दोन्ही बॅटरने चांगली कामगिरी पार पाडली आहे. तो म्हणजे सूरज पाहायला मिळतोय. शफल झाला, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल फुलर लेनचा होता. फेकी पाहायला मिळते. फेकी चांगली होती, परंतु बॉल थोडासा कट झाला. दुहेरी धाव पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती. 10 ही धावसंख्या पाहायला मिळते. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 10 पाहायला मिळते धावफलकावरती आतापर्यंत कमलेश पॅकर या संघाची. चला मॅचला सुरुवात करूया. 2 बॉल शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. सेमीफायनल कोणाची अंतिम सेमीफायनल होईल हे देखील आपल्याला पाहायचं. पॉईंटला खेळाडू तैनात आहे. पाहूया धावा होतील का. फंबल झालाय, फेकी केली आहे आणि इथे काय फेकी केली होती. बॉल जर कलेक्ट केला असता तर नक्की विकेट्स मिळाली असती. धावसंख्या पोहोचली आहे ती 12 या धावसंख्येवरती. उर्वरित शेवटचा बॉल पाहायला मिळेल दुसऱ्या षटकातील. सेकंडला षटक पाहायला मिळतंय.
4 बॉल झालेत, 1 बॉल अजून शिल्लक असेल. 1 टू गो आहे. धावसंख्या पाहायला मिळते ती 12. शेवटच्या बॉलवरती पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. गोलंदाजी मार्कवरतीचा पहिला मानव पाहायला मिळतोय. चला प्लीज वेळ घेऊ नका विनंती असेल टीम. PVR पंचांनी नो बॉल घोषित केला. शेवटच्या बॉलवरती नो पाहायला मिळतो. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जात नाही आहे. 2 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पाहिली तर 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. क्षेत्ररक्षणात पुन्हा बदल केला जातो कारण की 5-4चा फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो या मैदानामध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय, त्यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 लगेचच मेगा फायनलला सुरुवात होईल. फुल अर्लिंगचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 1 माघारी जातोय. 14 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसतोय टीम कमलेश पेकर या संघाला. महत्वाची स्पर्धा आपण पाहतोय. 14 धावसंख्या झाली आहे. शेवटचं षटक असेल, निर्णायक षटक असेल. टीम मिटिंग घेऊ नका विनंती असेल टीम PVR टीम मिटिंग घेऊ नका. लगेचच आपला गोलंदाज आपण चला शेवटचं षटक बॉलर्स नेम धीरज राहुल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. थँक्यू. एक एक्स्ट्रा 12th मॅच आमच्याकडे शिल्लक आहे. आज देखील मी खाली बसून संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय. महत्त्वाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवांश नाव्या रॉयल चषक 2025 एक महत्त्वाची आघाडीची स्पर्धा. मुंबई उपनगरमधील सगळ्यात मोठी प्लास्टिक अंडर क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. षटक क्रमांक शेवटचं येते पाहूया. या षटकावरती हल्ले प्रतिहल्ले पाहायला मिळते. स्लॉक षटक पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्याचा बॉल पॉईंट रिझनमध्ये कापलाय. खेळाडू तैनात. फेकी देखील तितकीच चांगली. इथे जर पाहायचं आहे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. काय आहे आत्ताचा एक शॉर्ट रन घ्यायचा आहे. थँक्यू. एक रन सेल. 15 धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळते. षटक क्रमांक शेवटचा देखील पाहायला मिळते. पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा मिळत आहेत. चांगला फटका पाहायला मिळतो. खेळाडू तैनात आहे. झेल होईल का? हो यस. इकडे झेल पकडली जाते. काय झेल पकडली आहे. दुसरा धक्का बसलाय 15 या धावसंख्येवरती. 15 चेंडूंचा सामना आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षक आता लकी कुपन्स आम्ही देतोय. त्या लकी कुपन्स मध्ये आपली नावं टाका. विजेत्या आमच्या प्रेक्षकाला 1 डझन आंब्याची पेटी, त्याचबरोबर नेक बँड, एअरपॉज देखील आहेत. हे पारितोषिक दिली जातील. आपण 3 दिवस आपण या स्पर्धेमध्ये आपण या मैदानामध्ये आला, स्पर्धा अनुभवली आहे. तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू दिली जाते आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. पुन्हा हलक्या त्याने खेळले ऑन साइडला. एकेरी धाव पाहायला भेटते. दुसरी धाव देखील घेतली जाते. सुंदर. पुन्हा जर पाहिला 3 धावा पाहायला मिळत आहेत. फेकी जरीशी चुकीची ठरली आहे. चला विनंती असेल स्टेजवरती कुपन्स आहेत, आपण यायचं आहे. नाव आपलं टाका. पुन्हा बिगिट केलाय. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड जातोय. आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाका. विनंती असेल नाव आणि मोबाईल नंबर त्यावरती आपण टाका. प्रेक्षक विनंती असेल आपण यायचं आहे. दुहेरी धाव पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 20 धावा पाहायला मिळतात. बॉल किती झालेत? 1 टू गो. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल असेल. पहिल्या इनिंग मधील सेमीफायनल क्रमांक 1 पाहायला मिळते. चला प्रेक्षक विनंती असेल कोणाला सहभाग घ्यायचा आहे तर आपण चिठ्ठीमध्ये आपलं नाव टाका. संधी सोडू नका. एअरपॉड्स आहेत. 1 डझन आंब्याची पेटी देखील आहेत. जायचं वरती. इकडनं तर उठायचं आहे. पुन्हा हलक्या त्याने खेळला. पुढे होऊन बॉल जर पाहिला स्क्वेअर लेगला जातोय. पुन्हा पाहूया फेकी होईल का? येस, इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. अर्थातच धावसंख्या जर पाहिली 22. विजयासाठी 23 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 15 बॉलमध्ये टीम PVR या संघाला. चला वरती जायचं. लवकर नाव टाकून घ्या. चला अमीन
तुझं स्वतःचं नाव टाक आणि मोबाईल नंबर टाक खाली. आंब्याच्या पेटी आहेत. विनंती असेल प्रेक्षक यायचं आहे आपण देखील. खाली खाली यायचं आहे. अमीन तू खाली घेऊन या साईडला. या साईडला तू पहिला इथं ठेव. तो बॉक्स खाली घ्यायचा. अमीन चला खाली यायचं आहे. पारितोषिक आहेत. 1 डझन आंब्याची पेटी, त्याचबरोबर एअरपॉड्स देखील आहेत. नेक बँड देखील आहेत. विजेत्या मोबाईल नंबर पण टाकायचे आहेत. आशिष आतमध्ये चला मॅचला सुरुवात करायची. आतमध्ये घ्या त्यांना. चालेल नावं टाका. मोबाईल नंबर नाही टाकला तरी चालेल. आशिष चला प्रेक्षक एकत्र सगळी कोणाची नावं टाकू नका. आशिष विनंती असेल प्रेक्षकांना देखील संधी द्यायची. आशिष थांबायचं. अनाउन्समेंट करू आम्ही थोड्याच वेळामध्ये मध्यंतराला. चला सेकंड इनिंगला सुरुवात होते. दोन्ही बॅटरची नावं सांगा प्लीज. मित्रा बॅटरची नावं सांग. मंगेश पगार आणि चैतन्याची आघाडीची जोडी पाहायला राजेश आणि चैतन्याची जोडी पाहायला मिळते. येणाऱ्या 15 चेंडूंमध्ये 22 धावांचं लक्ष असेल. पाहूया मेगा फायनलमध्ये कुठला संघ दाखल होतोय हे देखील आपल्याला पाहायचं आहे. दोन्ही संघांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक दिलं जाते. चला विनंती असेल इम्रान भाई त्यांना बाहेर घ्या. मॅच चालू होते. बाहेर घ्या. सगळ्यांना बाहेर घ्या. उलट्या साईडला घ्या. चला षटक क्रमांक 1 साठी बॉलर इम्रान पाहायला मिळतोय. थँक्यू. इम्रान गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 22 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा. 15 चेंडू आणि 22 धावा. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळते. 1 मिनिट थांबायचं आहे. गणेश तुझ्या पाठीमागून सगळ्यांना पहिला बाहेर घे. मॅच चालू होते प्लीज यार. चला मॅचला सुरुवात करा. पुन्हा हलक्या हाताने खेळला खेळाडू तैनात आहे. एकेरी धाव सफल झालाय. दुसरी धाव देखील घेतली जाते. सुंदर आणि बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. पीव्हीआरच्या 2 बॅटरच्या माध्यमातून 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. नक्कीच फास्टचं ऑब्जेक्शन घेतलंय. 22 धावांचं लक्ष. येणाऱ्या 14 धावांमध्ये 14 चेंडूंमध्ये 20 धावांचं लक्ष. पुन्हा चांगला फटका पाहायला भेटतो. खेळाडू आहे परंतु पुन्हा इथे 2 धावा पाहायला मिळतील. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न असेल. कॉलिंग केला गेला होता परंतु 2 धावा पाहायला मिळत आहेत. चला जाऊया पुन्हा नेक्स्ट इनिंग कडे आपण जातोय. पहिल्या 2 बॉलवरती 4 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा हलक्या हाताने खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये फटका. पुन्हा दुसरी धाव मिळेल का? इथं फेकी चांगली. विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 1 गोल्डन डकचा शिकार झालाय. खेळी कोणाची समाप्त झाली आहे? राजेश पगार याची खेळी समाप्त झाली आहे. 0 या धावसंख्येवरती बाद होतोय. इथं कोणी उभे राहू नका प्लीज. जायचं आपण. मॅच चालू होऊन देत. 22 पिन आहे. 21 झाला. 22 धावांची गरज असेल बरोबर ना? स्कोर काय झालाय? स्कोरर विन किती आहे? स्टेज खाली करायचं प्लीज. विनंती असेल. प्रमुख पाहुण्यांचं इथं आगमन झालंय. स्टेज खाली करायचं प्लीज.
चला विनंती असेल सर आपण फक्त बसायचं आहे सर. प्रमुख पाहुण्यांचे इथं आगमन झालंय. सन्माननीय प्रमुख पाहुणे त्याचवर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख पाहुणे शाखा प्रमुख भरत दायमाजी यांचं आगमन झालंय. शिवसेना या पक्षाचे शाखा प्रमुख आहेत बांद्रा विधानसभा. त्यांचं इथं आगमन झालं स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवांश नाव्या रॉयल आयोजित रॉयल चषक 2025 ही स्पर्धा अनुभवण्यासाठी आपण आलात. समोरच्या देशाने एक चांगला फटका पाहायला देखील मिळतोय. पाहूया पुन्हा पंचा निर्णय काय देतील. पंचांचा निर्णय काय तो त्याकडे नक्कीच लक्ष असेल. अनुभवी पंच आहेत, निर्णय घेतील आणि हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. निर्णय काय होतो पंचांचा ते देखील आपण पाहूया. पंच काय निर्णय देत आहेत आणि जो पंच येईल सॉफ्ट डिस्मिसल पहिला द्या. तुमचा काय असेल? तुमचा सॉफ्ट डिस्मिसल पाहिजे. नॉट आउट. थँक्यू. विनंती असेल सॉफ्ट डिस्मिसल नॉट आउट आहे. निर्णय सांगायचा आताचा काय असेल यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही निर्णय देऊ. तर नक्कीच काय कॅमेरे क्लिअरिटी आणि काय ट्रिपल एचच्या माध्यमातून अचूक तो क्षण टिपलाय. पंचांनी नॉट आउट दिलं होतं परंतु इथे थर्ड एम्परने आउट घोषित केलंय त्या खेळाडूला. आपण ते पाहू शकता. हरकत नाहीये आणि तर विकेट्स मिळाली जाते. थँक्यू ट्रिपल एस यूट्यूब लाईव्ह कॅमेरामॅन. त्यांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं तर नक्कीच आनंद होईल. प्रथमेश थँक्यू. काय अतिशय चांगल्या प्रकारे तू छायाचित्र टिपलंस. ॲक्शन रिप्ले आम्ही पाहिला प्रॉपरली आणि तिथे देखील रनआउट आपल्याला पाहायला मिळाला. पंचांनी नॉट आउट घोषित केलं गेलं होतं. थर्ड एम्परची दाद मागितली त्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे ती क्लिअरिटी आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही आउट म्हणून घोषित केलंय. पीव्हीआर या संघाला जर पाहायला गेलं दुसरा धक्का बसलाय. पाहूया त्याची जागा घेण्यासाठी कुठला बॅटर मैदानामध्ये येतोय. पीव्हीआर संघ एक्स्ट्रा प्रतिनिधी आपले कुठे गेलेत? चेतन, धीरज. धीरज थँक्यू. धीरज येतोय. स्कोर का झालाय? 4 बॉल झाले. संघाची धावसंख्या जर पाहिली 6 पाहायला मिळते. 2 विकेट्स गेलेत माघारी. सेमीफायनल क्रमांक 1 आपण पाहतोय. 15 बॉलचा सामना असेल. सेकंड इनिंगसाठी चेस करायचं. 6 धावसंख्या अजूनही विजयासाठी येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 16 धावांचं लक्ष असेल टीम पीव्हीआर या संघाला. पुन्हा शपलवून खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. एक षटकाखेरीज संघाची धावसंख्या पीव्हीआर 6, 2 गडी बाद. रॉयल चषक 2025 स्पर्धा पाहायला मिळते आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस. उर्वरित 2 सामने आपल्याला पाहायचे आहेत. 15 चेंडूंचे सामने. पहिली इनिंग झाली आहे. 22 धावांचं लक्ष असेल. पुढचं नाणेफेकीसाठी विनंती असेल. लगेच नाणेफेक केलं जाईल टीम जे जे आणि त्याचबरोबर सरस तयार राहायचं आहे नाणेफेकीसाठी. कॅप्टन्स दोन्ही मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. उपस्थित मान्यवरांच्या शुभ असे नाणेफेक करू त्या सेमीफायनलचा आणि लगेचच सेमीफायनलला सुरुवात करूया. परंतु पाहूया आता मेगा फायनलमध्ये कोण जाईल कारण की 10 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 10 बॉल. बॉलर्स कोण आहे? अजमल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. हलका बॉल टाकलाय समोरच्या दिशेने. पाहूया खेळाडू तैनात आहे मिड ऑफ क्षेत्ररक्षणामध्ये. बॉल गॅदर करतोय. एकेरी धाव पाहायला मिळते. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये अजूनही 15 धावांचं लक्ष असेल टीम पीव्हीआर या संघाला. काय सामना पाहायला मिळतोय. सेमीफायनलची मॅच आहे. पाहूया पहिला संघ कुठला जातो मेगा फायनल मध्ये. काय बॉल टाकलाय. येस कट केलाय बॉलला. हेच मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. उपस्थित आमच्या मुख्य व्यासपीठावरती सर्व
प्रमुख पाहुण्यांचा आम्ही या अंतिम दिवसाच्या अंतिम 2 सामन्यांमध्ये हार्दिक स्वागत करतोय साहेब आपलं. स्पर्धेचे मुख्य आयोजक विकी कदम, त्याचबरोबर गणेश कोकाटे, अमीन इनामदार, त्याचबरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय. आणि इथं देखील काय बॉल टाकलाय, अप्रतिम बॉल पाहायला मिळालाय. यश त्यांचा वेध घेतलाय. विकेट्स मिळाली आहे. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने, फिरकीचा जादूगर पाहायला मिळतोय. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आघाडीचा बॅटरला पाठवलंय माघारी. थोडा शफल झाला, बीट झाला, वाईट करण्याच्या नादामध्ये बॉल कट झाला आणि पहिल्या स्टंपवरती जाऊन आदळला. यस, अजमल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली अजूनही 7 धावांवरती स्थिर आहे. 3 बॉल झालेत, उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. अजमल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून बॅटरचं नाव सांगा प्लीज. लाईट्स वरती घ्यायची आहेत विनंती असेल. थँक्यू व्हेरी मच. वरती घ्या. येस, थँक्यू. पुन्हा चांगला बॉल, पुन्हा डाऊन द ग्राउंड. खेळाडू तैनात. बॉल अडवला जातोय, बॉल गेदर केला जातोय. या 4 चेंडूंमध्ये 2च धावा दिल्या. धावसंख्या जर पाहिली 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 14 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. घुसून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळलाय. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये बॉल जातोय. थोडा फंबल झालाय. पाहूया फेकी. आणि इथे जर पाहिलं, येस, विकेट्स मिळाली आहे. 2 धावा काढल्या. तिसऱ्यावरती चांगला बॉलला गॅदर केलं. बॉल फेकी केली गणेशकडे. गणेशने यष्टांच्या मागून चुकी केली नाहीये. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 12 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. 13 धावांचं लक्ष असेल, माफ करा. मेगा फायनल मध्ये कुठला संघ दाखल होते देखील पाहूया. ओके, माफ करा, 22 झाल्या. 23 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. धावफलकावरती टॉस केला जाईल लगेच. मध्यंतराला विनंती असेल. 5 बॉल 13 धावांचं लक्ष असेल. चला, अजय सालेकर विनंती असेल. प्रमुख पाहुणे आलेत, त्यांच्या शुभ हस्ते आम्हाला पारितोषिक सर्व प्रदान करायची ती विनंती असेल. आपण लगेच 23 विन आहे, विनंती असेल प्लीज. तुमचा प्रतिनिधी आमच्याकडे बसलाय, संपूर्ण स्कोर पाहतोय. तुम्ही कुठली गडबड करू नका. टीम कमलेश पॅकर. चला, बॉलर कोण आहे शेवटचा? चला जाऊया शेवटच्या षटकाकडे. 6 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष. पहिला बॉल मागे ठेवण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, पाहूया झेल होते का. हो, यस, इकडे झेल पकडली गेली आहे. विकेटचं पतन झालंय. बॅटर क्रमांक 4 देखील जाईल माघारी. खूप लांब खेळाडू तैनात होता. धावला बॉलवरती, आला, बॉल गॅदर केला, कॅच पकडली आणि इथे मात्र 4था धक्का दिलाय टीम पीव्हीआर या संघाला. मेगा फायनल मध्ये जाण्याची संधी कोणाला उपलब्ध होते हे देखील पाहूया. अंतिम फेरीमध्ये दाखल कुठला संघ होतोय, कारण की येणाऱ्या 4 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही 13 धावांचं लक्ष असेल. गोलंदाजी मार्गवरती इमूला पाहू शकतो. इमूने मात्र कालच्या दिवसापासून अतिशय चांगली कामगिरी पार पाडली आहे संघाच्या माध्यमातून. चला, बॅटर घाई करा प्लीज, थोडं लवकर यायचं आहे. बॅटरचं नाव सांगायचं प्लीज. मंथन. बॅटर जर पाहिला मंथनला पण पाहू शकतो. मंथनने गोलंदाजी देखील तितकी चांगली केली होती, परंतु इथे बॅटिंगसाठी त्याला पाचारण करण्यात आलंय. 4 बॉल 13 धावांचं लक्ष. एखादा षटकार आला तर मॅच मध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळेल. ट्रिपल एस यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. अंतिम 2 सामने आपल्याला पाहायचे आहेत. मगच्या मॅच मध्ये जर पाहिलं थर्ड अंपरची भूमिका पंचांनी घेतली होती आणि त्या ठिकाणी जर पाहिलं अतिशय चांगलं छायाचित्र टिपलं गेलं आणि विकेट घोषित केली गेली.
पुन्हा बिग हिट केला जातोय, खेळाडू आहे इथे देखील गोल्डन डकचा शिकार होईल. हॅट्रिकची संधी असेल इमू. येणाऱ्या 3 बॉल मध्ये 13 धावांचं लक्ष आहे, कारण की पहिली हॅट्रिक गोलंदाजामध्ये इमूनेच घेतली होती. आता देखील इमू तुला संधी असेल. शिवस्मरण आंबा सर्व्हिस यांस कडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिकला, कारण की येणाऱ्या 3 बॉल मध्ये सोहेल आहे, सोहेल आहे ना, माफ करा, सोहेल आहे. इमूने हॅट्रिक घेतली होती एक. इथे शेवटचं षटक सोहेलच्या माध्यमातून टाकलं जाते. येणाऱ्या 3 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 13 धावांचं लक्ष आहे. मॅच संपली नाहीये मित्रांनो. 3 बॉल 13 धावा, 13 धावा, 3 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया कोण जिंकणार, कोण मेगा फायनल मध्ये जाणार. सायन की बाद बाजार की सायन मुंबई, ते देखील आपण पाहूया. 3 बॉल हॅट्रिकची संधी आहे. शिवस्मरण आंबा सर्व्हिस यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे हॅट्रिक साठी. पाहूया हॅट्रिक होईल का या सेमीफायनल मध्ये. आणि इथे हॅट्रिक पूर्ण केली आहे सोहेलने. शिवस्मरण आंबा सर्व्हिस यांच्याकडनं मॅच झाल्यानंतर आपण देऊया. शिवस्मरण आंबा सर्व्हिस आमचे मराठी उद्योजक सन्माननीय विकी कदम यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सेमीफायनल मध्ये इमूने देखील 1000 रुपये जिंकलं होतं. त्यानंतर सोहेलने देखील तीच कामगिरी केली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सोहेल. सोहेलसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. काय गोलंदाजी केली आहे. प्रेशर षटक होतं, कारण की येणाऱ्या 5 बॉल मध्ये दोन चेंडू 13 धावा. चौथा गडी देखील बाद करण्याची संधी असेल, कारण की अजून मॅच आहे. एखादा नो बॉल जर पडला आणि एखादा षटकार आला तर पुन्हा मॅच मध्ये रंगत पाहायला भेटेल. परंतु सोहेल पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, कारण की आम्ही पाहिलंय 2 बॉल मध्ये 13 धावा होताना. इथे देखील पाहूया चौथा विकेटची संधी गमावली हरकत नाहीये, परंतु जवळ जवळ मेगा फायनल मध्ये संघ दाखल होतोय. एक चेंडू आणि अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 11 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती सोहेल पाहायला मिळतोय. रॉयल चषक 2025 पहिला संघ मेगा फायनल मध्ये दाखल होतोय. टीम कमलेश पॅकर. कॉंग्रॅच्युलेशन टीम.